स्थूलता हा आज जगभरात गंभीर असंसर्गजन्य आजार म्हणून ओळखला जात असून त्यावर प्रभावी उपचारांची गरज अधोरेखित होत आहे। याच पार्श्वभूमीवर डॉक्टर अर्चना सारडा आणि डॉक्टर संपत सारडा यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगर येथे ॲडव्हान्स स्कूल ऑफ मेटाबॉलिझम या 2 दिवसीय वैद्यकीय परिषदेचं 21 आणि 22 फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आलं होतं। या परिषदेच्या पहिल्या दिवशी विविध प्रशिक्षण कार्यशाळांचं आयोजन करण्यात आलं। बालमधुमेह, स्थूलता, उपचारात्मक आहार तसेच CGMS म्हणजे सतत रक्तातील साखरेची पातळी मोजणारी प्रणाली याबाबत तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केलं। या कार्यशाळेत डॉक्टर तुषार गोडबोले, डॉक्टर नितीन पाटणकर, डॉक्टर अमित डे आणि शिल्पा जोशी यांनी डॉक्टरांना मार्गदर्शन केलं। या प्रशिक्षणात विविध क्षेत्रातील सुमारे 125 डॉक्टर सहभागी झाले। तर परिषदेच्या दुसऱ्या दिवशी स्थूलतेच्या वैद्यकीय तपासणी आणि परिणामांबाबत सखोल चर्चा करण्यात आली। डॉक्टर नितीन कपूर यांनी स्थूलतेचे आरोग्यावर होणारे परिणाम स्पष्ट केले। तसेच डॉक्टर नीता देशपांडे यांनी वाढत्या वयानुसार स्थूलतेसोबत स्नायूंची ताकद कमी होणं म्हणजेच सर्कोपेनिया याविषयी मार्गदर्शन केले। यानंतर झालेल्या परिसंवादात डॉक्टर अमित नगाटे, डॉक्टर संजय खटावकर आणि डॉक्टर दीपक भोसले यांनी सहभाग घेतला। तसेच स्थूलतेवरील विशिष्ट उपचार पद्धतींबाबतही तज्ज्ञांनी माहिती दिली। या परिषदेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण कार्यक्रमात प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात आले। आज और कल 2 दिन हमने यहाँ एडवांस स्कूल ऑफ मेटाबॉलिज्म ऑर्गेनाइज किया था छत्रपति संभाजी नगर में, जहाँ पर 200 to 250 डॉक्टर्स पार्टिसिपेटेड, स्टूडेंट्स पार्टिसिपेटेड और ये सब थीम थी ओबेसिटी मतलब मोटापा अभी एक बीमारी का रूप ले चुका है। लेकिन मोटापा एक सा नहीं रहता, बहुत तरह का होता है। हर एक को दवा नहीं लगती, हर चीज़ के लिए एक्सरसाइज कैसी हो, खाना कैसा हो, ये सारी चीज़ों में इतना कन्फ्यूजन है। सोशल मीडिया देख के डॉक्टर्स भी परेशान हैं, लोग भी परेशान हैं। और अभी बहुत सारी नई दवाइयाँ आ गई हैं, किसको देनी चाहिए, किसको नहीं देनी चाहिए, ये सब सीखना बहुत ज़रूरी है ताकि लोगों की सेहत अच्छी की जा सके, उनको डायबिटीज़, हाइपरटेंशन, इन चीज़ों से रोका जा सके। तो इसके लिए ये 1.5 दिन का कन्वेंशन था। पहले दिन ऐसी वर्कशॉप्स थी जहाँ पर 40-40 डॉक्टर्स को अलग अलग विषयों में ट्रेन किया गया। और आज पूरा दिन अलग अलग विषय, डाइट से लेकर एक्सरसाइज से लेकर दवाई, चेकिंग, हर चीज़ के बारे में मास्टर क्लासेस ली। जो हमारी फैकल्टी है वो बेलगांव, पुणे, CMC, वेल्लोर, मुंबई, ऐसे अलग अलग जगह से आए थे। जो इस देश में टॉप हैं इस सब्जेक्ट के, उनको ही बुलाया गया और सिखाया गया। हमारा इनॉग्रेशन भी बहुत अलग हुआ। ऐसे 15 बच्चे जिनको टाइप 1 डायबिटीज़ है, उन्होंने एक डांस और म्यूज़िक प्रोग्राम करके ये बताया कि टाइप 1 डायबिटीज़ के साथ हम कुछ भी कर सकते हैं। और बहुत ही इको फ्रेंडली तरीके से ये कॉन्फ्रेंस की गई। कोई भी रीयूजेबल प्लास्टिक यूज़ नहीं किया, प्लास्टिक की बॉटल्स यूज़ नहीं की, कागज़ वेस्ट नहीं किया गया। इवन आप देख सकते हैं ये कार्ड रिसाइकल्ड पेपर और सुतली पे किया गया, तो वेस्टेज ना हो। और कॉन्फ्रेंसेस में अक्सर खाना बहुत हेवी होता है, तो वहाँ पर हेल्दी फूड, मतलब जो बातें की वो की भी गई। तो इस तरह से, और हर 1 घंटे में डॉक्टर्स ने उठ के एक्सरसाइज की ताकि हम आगे चल के भी ये चीज़ें करते रहे। तो एक अलग ढंग से फिटनेस रिलेटेड, ओबेसिटी रिलेटेड ये एक सायंटिफिक मीटिंग थी। नमस्कार, मी डॉक्टर नीता देशपांडे, मी आयडेक या संस्थेची फाउंडर आहे। आणि इथे आमच्या दुसऱ्या सदस्यांनी म्हणजे अर्चना सारडा मॅडम, डॉक्टर अर्चना सारडा यांनी आयडेकतर्फे ॲडव्हान्स स्कूल ऑफ मेटाबॉलिझम अशी एक CME इथे घेतलेली आहे। उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे। त्याचं कारण असं आहे की ओबेसिटी म्हणजे स्थूलत्व आणि डायबिटीज या 2 समस्या इतक्या मोठ्या झालेल्या आहेत आणि त्याचं निवारण करण्याकरता डॉक्टरांना पण नवीन शिकायची गरज आहे। नवीन जे रिसर्च आलेलं आहे त्याच्याबद्दल इथे सगळ्यांनी माहिती दिली। आणि आपल्याकडे इथे स्पीकर्स होते ते मी बेळगावहून आले होते, मुंबईहून डॉक्टर नितीन पाटणकर, वेल्लोरहून डॉक्टर नितीन कपूर आणि असे सगळे खूप जण बोलायला आणि रिसर्चबद्दल सांगायला होते। आणि ह्याचा खूप फायदा इकडच्या वैद्यकीय स्टुडंट्सना, आणखीन डॉक्टर्सना, ह्यांना सगळ्यांना खूप ह्याचा फायदा झालेला आहे। आणि हे दरवर्षी होत जाईल आयडेकतर्फे। डॉक्टर अर्चना सारडा आणि डॉक्टर सारडा यांनी इथे ही जी कॉन्फरन्स आज अरेंज केलेली होती ती डायबिटीज आणि ओबेसिटी या विषयावर अनेक डॉक्टरांना त्याच्यातनं ट्रेनिंग मिळावं म्हणून त्यांनी वेगवेगळ्या भारतातल्या प्रांतातनं मोठमोठे फॅकल्टी बोलावले होते आणि त्यांच्यामार्फत एज्युकेशन आणि त्याचबरोबरीने लोकरंजन, त्याच्याबरोबर त्यांना एंटरटेनमेंट पण मिळाली आणि एज्युकेशन पण मिळालं। आणि डेफिनेटली द रिस्पॉन्स वॉज सो गुड की जेव्हा लोक घरी गेले
तेव्हा ते आनंदाने खूप काहीतरी घेऊन गेलेत आणि एव्हरीबडी इज वेटिंग फॉर कमिंग हिअर नेक्स्ट इयर टू लर्न मोर. मी डॉक्टर मंजिरी नाईक, डिपार्टमेंट ऑफ मेडिसिन, MG मेडिकल कॉलेज औरंगाबाद. मी 2 दिवस ही कॉन्फरन्स अटेंड केलेली आहे आणि ही खरोखरच कॉन्फरन्स खूपच छान होती. त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना शिकायला मिळालं आणि त्याच्यासोबत आमच्या रेसिडेंट डॉक्टरांना पण हे खूप महत्त्वाच्या टिप्स मिळाल्या ज्या आमच्या डे टू डे प्रॅक्टिसमध्ये आमच्या कामाला येतील. And it was a wonderful academic feast and we really enjoyed it and we really learned from it.